अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग तुकोबारा या अभंगातून आपल्याला काय सांगतायत तर आलिया भोगासी असावे सादारा देवावरी भार घालून या. आलेल्या भोगाला सतत सामोरं जाण्याची आपली त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे आणि त्या संकटाला सामोरं जाण्या अगोदर आपला सगळा भार आपण देवावर टाकला पाहिजे असं पहिल्या चरणात सांगताय. मग आपण जर देवावर आपला सगळा भार टाकला तर तो भगवान परमात्मा काय करेल. मग तो कृपा सिंधू निवाळरी साकडे आणि येर ते पुढे काय रंक. तो भगवान परमात्मा आपल्यावर येणारं जे काही संकट आहे त्या संकटाचं निवारण करतो किंवा ते संकट स्वतःच्या अंगावर घेतो आणि ते संकट आपल्या अंगावर घेत असताना तो समोरचा मनुष्य कसा आहे, गोरा आहे की काळा आहे, उंच जातीचा आहे का नीच जातीचा आहे असं काहीही भेदभाव मानत नाही. आणखीन काय सांगतात तिसऱ्या चरणात भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले. भीतीच्या पुढे दुःख आहे. आपल्याला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर त्या भीतीच्या पुढे जाऊन आपल्याला दुःखाला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. म्हणून देवाला शरण जा. देवाला जर शरण गेलात तर आपलं त्या ठिकाणी भलं होणार आहे. त्या दुःखापासून आपल्याला निवृत्त करण्याचं काम हे फक्त भगवंतच करू शकतो. म्हणून भगवान परमात्म्याला शरण जा. तुकोबाराया सांगतायत हे बाकीचे जे काही उपचार आहेत हे बाकीचं जे काही आहे हे सगळं सोडून द्या तुम्ही आणि फक्त काय करा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंता वातो आता विश्वंभर. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता अभंगाचा भावार्थ मोजक्या शब्दात पाहू. विठ्ठल विठ्ठल अभंग कोणाचा आहे. तुम्ही सुरुवातीला झोपले का काय मला उत्तर देत चला. तुम्ही जर मला काही बोलले नाहीत ना तर मला पुढे बोलू वाटत नाही. अभंग कुणाचा आहे कुणाचा जरा मोठ्यानं बोला की. जेवले नाही काय तुम्ही. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग नक्की तुकोबाराया कोण होते. आता तुम्ही म्हणता ताई सगळं जर आम्हाला विचारता तर तुम्हाला कशासाठी आणले. पण ऐका माझे जगद्गुरु तुकोबाराया हे वारकरी संप्रदायाचं नाक आहेत. काय आहेत नाक आहेत. पहा अगदी किती कसं का असना पर काळ का असना पण माणसाचं नाक हे चांगलं असावं. बरोबर. तुमचे तपासून बघा. माझ्याकडे काही कोणी बघू नका. अगदी 32च्या 32 का लक्षण असं ना पण जर नाक चांगलं नसेल तर सगळं व्यर्थ आहे. काय करावे ते 32 लक्षण तुम्हाला. जर का वारकरी संप्रदायाचं संपूर्ण मुख जर बघायचं झालं तर आता जर वारकरी संप्रदायाच्या मुखवट्याचं नाक माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत तर बाकीचे अवयव सुद्धा कोण असतील. संतच असतील ना. उत्तर देत चला की तुम्ही. पहा
वारकरी संप्रदायाचे जे डोळे आहेत पहा, डोळे हे सगळ्यात जास्त ज्ञान देणारं इंद्रिय आहे. मग सगळ्या संतांमध्ये सगळ्यात जास्त ज्ञानी कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज, बरोबर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अगदी ज्ञानाचा सागर असणारे माझे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर आहेत माझे ज्ञानोबराया. म्हणून वारकरी संप्रदायाचे डोळे आहेत माझे ज्ञानोबराया. त्याच्या नाकाच्या खाली काय येतं? तोंड येतं, बरोबर. तोंडानं आपण जास्तीत जास्त प्रचार करायचं काम करत असतो. मग वारकरी संप्रदायाचा जास्तीत जास्त प्रचार कुठे केलाय? अगदी पंजाब पर्यंत जाऊन माझ्या नामदेवरायांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केलेला आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे जे तोंड आहे ते आहेत माझे नामदेवराया. तर वारकरी संप्रदायाचे कान, कानाला काय आवडतं? गोड ऐकायला आवडतं ना, का कडू ऐकायला आवडतं? गोडच ऐकायला आवडतं ना. म्हणून वारकरी संप्रदायाचे कान हे माझे नाथबाबा आहेत. कारण नाथबाबांनी रचनाच अशा केलेल्या आहेत. अगदी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला आहे, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं आहे, अनेक ग्रंथ लिहिले. त्या ठिकाणी अभंगांची रचना केली, कूट अभंगांची रचना केली. पण कूट अभंग काही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मनुष्यांना समजणारे नाही आहेत. म्हणून माझ्या नाथबाबांनी भारुडाची रचना केली. तर भारुड म्हणलं का काय चेहऱ्यावर तरतरी येते हो तुमच्या? मी तुम्हाला 2-3 भारुड सांगू का? सुया घ्या, बिबा घ्या, गाजवा घ्या माय, चाची गळान घ्या, फणी घ्या, रस्सा घ्या, कंगवा घ्या, दृष्टीचा मणी घ्या, दाबून घ्या दादा. ऐ चाची गळान घे, फणी घ्या, याधुळीला रस्सा घे, टाकलेला बक्काल घे, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला कुळकुळा घे दादा. का बघता दादा? अरे एवढा मोठा टणगा त्याला बांधून घ्यायचं कळत नाही. अरे ये इकडे तुझ्या कपाळावर आटले बिरवे आचपे करते, नाकर कंडळाचं गाठ करते, पुन्हा हवाचं ॲक्सिडेंट करते, उत्तानी जीप करते, पालती ट्रक करते, बस करू चाको फिरवत आपलं. ए दुर्प्याचे आहे वाडे मावशे. सुया घ्या, मणी घ्या, घ्या मणी घ्या, दाखवण घ्या या
टाळी वाजवली म्हणून तुमच्या करता एकदा टाळ्या वाजवा. आता थोडीशी तरतरी आली का तुम्हाला? आली का? पटलं तर असं करा, नाही पटलं तर असं करा. उगा गिळायला आल्याने बसू नका. जेवण करून आले तुम्ही, मला माहिती आहे. पटलं तर असं करा, नाही पटलं तर असं करा, बरं का? आता लक्षात ठेवा. विठा विठाल वारकरी संप्रदायाचे कान हे माझे नाथबाबा आहेत. वारकरी संप्रदायाचं ना हे माझे जगद्गुरु तुकोबाराया आहेत, बरोबर? मग सगळ्यात चांगलं नाक जगद्गुरु तुकोबारायाच कसे? कारण त्यांच्या नाकाला भक्तीचा शेंडा आहे, त्यामुळे तुकोबाराया हे वारकरी संप्रदायाचं नाक आहे. मग असे अधिकार संपन्न असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराया सांगतायत की आपल्या जीवनामध्ये आपल्याला कर्म तर करावंच लागणार आहे आणि ते कर्म, त्या कर्माचे जे काही भोग आहेत ते भोगण्यासाठी आपल्याला तयारीत राहायचं आहे. आता ABCD पासून सुरुवात करते मी. माणसाला जन्माला येण्याकरता 3 कारणं असतात. पहिलं म्हणजे वासना, दुसरे म्हणजे पाप आणि तिसरं म्हणजे कर्म. वासना कशी? तर ऐका, या जन्मामध्ये जर का अंतसमयी आपल्या मनामध्ये एखादी इच्छा राहून गेली तर ती इच्छा पूर्ण होण्याकरता पुन्हा एकदा जन्माला यावं लागतं. तेव्हा वासना या कारणानं आपण या ठिकाणी जन्माला येतो. जसं की जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा जो कोण होता त्याला अंतसमयी हरणीच्या पिल्लाचं ध्यान झाल्यामुळे त्या ठिकाणी पुढचा जन्म त्याला हरणीचा प्राप्त झाला. म्हणून पहिलं कारण आहे वासना, दुसरं कारण आहे पाप. या जन्मामध्ये जर आपण काही पाप केलं तर ते पाप फेडण्याकरता पुन्हा पुढचा जन्म घेणं म्हणजे पाप या कारणानं या जन्माला येणं. आणि तिसरं कारण आहे कर्म. आता या कर्म या शब्दावर आपण जरा जास्त विस्तार करणार आहोत, बरोबर का? कर्म हे याआधीही कुणाला चुकलं नाही, आता सध्या कुणाला चुकतंय का? नाही. यापुढे चुकणार आहे का? नाही, बरोबर ना? एकटेच हा नाही म्हणतात तुम्ही, बाकीच्या काय असं असं करा की. बघा, देवा तिकडला सुद्धा कर्म चुकलं नाही, तिथं तुम्ही आम्ही कोणत्या मातीचे बनलो? अरे देवाला काय, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाहीये. पहा, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे वेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. कर्मानं रामरायाला 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला. कर्मानं राजा दशरथाचा पुत्र वियोगानं मृत्यू झाला. मग तुम्ही म्हणाल ताई दशरथ राजासारखा राजा नाही हो, अगदी राजाकडे असावेत असे सगळे गुण दशरथ राजाकडे होते. मग त्याचा असा पुत्र वियोगानं मृत्यू होण्याचं काय कारण? असं काय कर्म केलं त्याने? तर ऐका, एकदा राम प्रभूंच्या जन्माच्या अगोदरची कथा आहे बरं. दशरथ राजाच्या स्वप्नामध्ये असं आलं की दशरथ राजाच्या हातून एक स्त्री आणि 2 पुरुष या तिघांची हत्या झाली. म्हणून हे स्वप्न त्यांनी जाऊन सांगितले वशिष्ठ ऋषींना की मला असं स्वप्न पडलंय. मग वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की स्वप्नदोष निवृत्ती करता तुम्ही 3 श्वापद मारून आणा. राजा जंगलामध्ये शिकारी करता गेला, जंगलामध्ये त्याला काही शिकार मिळाली नाही. म्हणून त्याला लक्षवेधी बाणाचा प्रयोग धनुष्यावर केला आणि त्या ठिकाणी शरयू नदीच्या तीरावर असलेल्या एका झाडावर जाऊन बसला, जेणेकरून कुणी जर श्वापद त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता आलं तर त्याला एका बाणात उडवता येईल. पण त्या ठिकाणी योगायोगानं कुठलाच प्राणी आला नाही. रात्र झाली आणि रात्रीच्या वेळेला मायबापाची कावड घेऊन काशीला जाणारा श्रावण बाळ मायबापाला तहान लागली म्हणून पाणी नेण्याकरता त्या शरयू नदीवर आला. पाणी घेत असताना त्यानं जारी अशी पाण्यामध्ये बुडवली तर पाण्याचा आवाज आला, बुडबुड बुडबुड असा आवाज आला. आणि तो आवाज ऐकलाय राजा दशरथानं. बाण जसा सोडला तो बाण सुसुसु करत करत श्रावण बाळापर्यंत गेला आणि श्रावण बाळाच्या हृदयातून आर पार गेला. आवाज आला, आई गा. आपल्याला सदा चिमटा जरी कोणी काढला ना तरी ओठावर पहिलं नाव येतं ते आई असतं. श्रावण बाळ सुद्धा ओरडला, आई गा.
हृदयातून आर पार बाण गेला होता त्याच्या. शर आला तो धावुनी आला काळ, विभळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडुनी हाक, तो पडला जागुनी तोंड. श्रावण बाळ ओरडला. तो आवाज ऐकला राजा दशरथानं. दशरथ राजा खाली उतरला आणि श्रावण बाळाचं मस्तक मांडीवर घेतलं. विचारलं, बाळा कोण आहेस तू? सांगितलंय, मी श्रावण बाळ आहे. माझ्या आई वडिलांना तहान लागली म्हणून पाणी नेण्याकरता आलो. तुम्ही माझ्या आई वडिलांना एवढं पाणी नेऊन द्या, पण त्यांना सांगू नका की त्यांच्या श्रावण बाळाचा मृत्यू झालेला आहे. राजा दशरथ ती पाण्याची झारी घेऊन गेला. पाण्याची झारी घेतली आणि राजा दशरथ त्या मायबापांकडे गेला. पण ते मायबाप म्हणतात, श्रावणा अरे तू बोलत का नाहीस? तुला रात्रीच्या वेळी पाणी आणण्यासाठी कष्ट दिले म्हणून रागावलास का रे माझ्यावर? पुन्हा नाही रे तुला असं काही काम सांगणाऱ्या वेळी, पण माझ्याशी बोल ना, एकदा माझ्याशी बोल. ती माय केविलवाणी ओरडतीये की बाळा एक शब्द तरी तू माझ्यासोबत बोल. पण श्रावण बाळ नव्हताच तो. राजा दशरथ होते ते. त्यांनी सांगितलं, माता मी तुमचा श्रावण बाळ नाही, मी राजा दशरथ आहे. म्हणे मग आमचं बाळ कुठे आहे? म्हणे माझ्याकडून माझ्या बाणानं त्याचा मृत्यू झालाय. हे ऐकलं आणि दोघांच्या काळजात धस्स झालं. त्या ठिकाणी दोघ जण आक्रोश करतायत, रडतायत दोघ जण. अरे काळजाचा तुकडा होता त्यांचा, एकुलता एक जीवनाचा आधार होता त्यांच्या, तो सुद्धा देवानं ओढून नेला. दोघ जण आक्रोश करतायत, हंबरडा फोडून रडतायत दोघ जण. आणि शेवटी शाप दिलाय त्यांनी दशरथ राजाला की जसं आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं तडफडून मरतोय, त्याचप्रमाणे तू सुद्धा 4 पुत्र असतील तुला, पण या 4 पैकी तुझ्या अंतसमयी एकही पुत्र तुझ्या जवळ नसेल आणि पुत्र जवळ नसताना तडफडून वियोगात तुझा मृत्यू होईल. हे राजा दशरथाचं कर्म होतं आणि या कर्मामुळे 4 पुत्र असलेला तो बाप जवळ एकही पुत्र नसताना त्याचा तडफडत मृत्यू झाला. याचं कारण पूर्वी केलेलं कर्म. केले कर्म झाले
कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म त्या ठिकाणी आपण केलंय ते कर्म आपल्याला भोगावंच लागणार आहे. पुढे काय सांगितलंय? कर्मे रावण क्षय पावला. जर रावणानं सीता मातेचं हरण केलं नसतं तर रावणाचा क्षय झाला असता का हो? नाही. पण त्या ठिकाणी कर्म आडालं. सीता मातेला रामरायाचा वियोग सहन करावा लागला. याचं कारण काय? लक्ष्मण भैयांनी मारलेली जी लक्ष्मण रेखा होती ती जर सीता मैयानं ओलांडली नसती तर त्या ठिकाणी सीता मातेला वियोग घडला असता का? नाही ना. पण त्या ठिकाणी कर्म आडालं. आपण जे काही कर्म आपल्या जीवनामध्ये करतो ते चांगलं किंवा वाईट, आपण जसं कर्म करतो त्याप्रमाणे चांगलं किंवा वाईट फळ आपल्याला भोगावंच लागणार आहे. मग अगदी आपण किती प्रयत्न केले तरी जर का ते फळ आपल्याला भोगावंच लागतंय तर प्रत्येक वेळी जो भोग आपल्या वाट्याला आलेला आहे तो भोग भोगण्यासाठी आपण सादर असावा अभंगाचं प्रथम चरण. आलिया भोगासी, आलिया भोगासी, आलिया भोगासी असावे आलिया भोगासी, आलिया भोगासी, आलिया भोगासी असावे भोगासी असावे सादारा, देवावरी भार घालून या. तुकोबार या अभंगाच्या प्रथम चरणात सांगताय की आपल्या वाट्याला जे भोग आलेले आहेत ते भोग भोगण्याकरता आपण त्या ठिकाणी सादर असावं. प्रत्येक वेळेला ज्या वेळेस आपल्यावर जे संकट येणार आहे त्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी आपली तयारी असावी. सावता महाराजांचा एक अभंग आहे बघा. त्या अभंगामध्ये ते आपल्याला सांगतायत की आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आपण यानंतर असणार आहोत की नाही याची सुद्धा आपल्याला गॅरंटी नाही. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर सादर
कोणे दिवशी पायाचा चाकार पायी चालवावे समयाचे सादर व्हावे. आज आपण हत्तीवर बसलेलो आहोत, उद्या कदाचित आपल्यावर पालखीत बसायची सुद्धा वेळ येऊ शकते. तर परवा कोणाच्या तरी चपला सांभाळायची सुद्धा आपल्यावर वेळ येऊ शकते ना. आज हत्तीवरून जर पालखीत बसलो तर दुसऱ्या दिवशी कोणाची तरी चप्पल सांभाळायची वेळ सुद्धा आपल्यावर येणारच आहे. म्हणून माणसानं पायी पायी चालावं, जास्त हवेत उडू नये. माणसानं आपले पाय जमिनीवर ठेवावे, जास्त हवेत उडायचं नाही, कारण वरून जर फटका बसला तर फार जोरात खाली आदळत असतं. बरोबर आहे ना. म्हणून माणसानं आपले पाय जमिनीवर ठेवावे आणि आपलं कर्म करत राहावं. आपलं जे काही कर्म आहे ते आपण करतच राहायचंय. पण कर्म करत असताना त्या ठिकाणी आपण आपला जो भार आहे तो देवाला अर्पण करायचा आहे, तो देवावर सोडून द्यायचा आहे. मला तुम्ही म्हणता की देवावर भार टाकायचा म्हणजे काय देवाच्या डोक्यावर जाऊन बसायचं का? ओ मागचे तुम्ही झोपले तर नाही ना? माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? हां, मग झोपू काही कोणी नका बरं का. नाही झोप यायला लागले असतील तर मी तुम्हाला विनोद पण सांगल, तसं काही नाही माझं, पण झोपू काही नका. आपलं जे काही कर्म आहे ते कर्म आपण करतच राहायचंय, पण भगवान परमात्म्यावर आपला भार टाकायचा. म्हणजे आपली जी काही चिंता आहे, आपल्या मनात जे काही विकार असतील किंवा जी काही भीती वगैरे जे काही असेल ते सगळं भगवान परमात्म्यावर सोडून द्यायचंय. पहा, महाभारतातला एक प्रसंग सांगते तुम्हाला. त्या ठिकाणी दुर्योधन भीष्माचार्यांकडे गेले आणि म्हणाले की तुम्ही काही मनापासून युद्ध करत नाही, तुम्ही फक्त आमच्या बाजूने लढताय, पण तुमचं मन मात्र म्हणतंय की पांडवांचाच विजय व्हावा, तुम्ही आमच्या बाजूने लढत नाही आहात, फक्त तसं दाखवताय. भीष्माचार्य म्हणाले मला पांडव आणि कौरव दोघेही सारखेच आहेत, माझ्या मनात काही भेदभाव नाही, म्हणून मी मला जसं जमेल तसं युद्ध करतोय. पण दुर्योधन काही ऐकायला तयार नाही. दुर्योधन म्हणाला तुम्ही उद्याच्या उद्या एक तरी पांडव मारलाच पाहिजे, नाहीतर मी असं समजेन की तुम्ही कौरवांचं अहित चिंततात, हित बघत नाही, तुम्ही अहित पाहताय, तुम्हाला जास्ती पांडवच प्रिय आहे. हे ऐकलं आणि भीष्माचार्यांना राग आला. भीष्माचार्यांनी रागाच्या भरात प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्तापर्यंत मी निष्पांडवे पृथ्वी करून टाकेल. आता पहा, तो जगाचा मालक आहे. अगदी मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज ज्याला जातो त्याला भीष्मांची प्रतिज्ञा कळणार नाही का? भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. सगळ्या जितके काही त्या ठिकाणी वीर होते त्या सगळ्यांना समजलं की आता उद्या निष्पांडवी पृथ्वी होणार आहे, कारण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ही काही साधी सोपी सरळ नव्हती. आणि जी काही प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे ती प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय ते काय राहणार नाही याची गॅरंटी अगदी कुणीही देऊ शकत होतं. म्हणून सगळेजण घाबरले. पण पाचही पांडव, सगळे पांडव सैन्य जे काही होतं सगळे अगदी गाढ झोपी गेले. आता मला सांगा, तुमच्या माझ्यापैकी जर कुणाला कळालं की उद्या आपला मृत्यू आहे, उद्या आपलं तिकीट संपणार आहे, तर तुमच्या माझ्यापैकी किती जण गाढ झोपी जातील? जाताल का तुम्ही झोपी? नाही जाऊ शकत झोपी. तुम्ही विचार करता की काय मजा करू, पप्याला फोन करू का बंटीला फोन करू, कुणीच झोपी जाणार नाही. पण पाचही पांडव अगदी गाढ झोपी गेले. भगवान परमात्मा अर्जुनाजवळ गेले आणि अर्जुनाला सांगितलं अरे अर्जुना उठ. उठवलं. म्हणे अरे देवा 4 वाजलेत सकाळचे, साखर झोपेची वेळ आहे माझी, कशाला मला उठवता? भगवान म्हणतात अरे उद्या मरणार आहेस तू आणि कुशाल झोपा काढतो. तर त्यावेळेस अर्जुनानं फार सुंदर उत्तर दिलं महाराज. अर्जुन म्हणतोय देवा अरे आम्हाला जिवंत ठेवणारा देव जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय आवश्यकता आहे? आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा आहे तर आम्हाला जागायची काहीच गरज नाही. म्हणजे आपण जर आपला भार भगवान परमात्म्यावर टाकला तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्यावर येणाऱ्या संकटाचं निरसन करतो.
मग भगवान परमात्म्याने विचार केला, आता अर्जुनानं तर सगळा भार माझ्यावरच टाकलाय, मग शेवटी हे संकट निवारण्याचं काम मलाच करावं लागणार आहे. म्हणून द्रौपदी ताईला सोबत घेतलं. या ठिकाणी भीष्माचार्यांच्या कक्षाबाहेर आले आणि सांगितलं, द्रौपदी ताई आतमध्ये जायचं पण काहीच बोलायचं नाही, फक्त दर्शन घ्यायचं. जन्माचं आहे का पुढच्या जन्माचं आहे? डोळे उघडले, म्हणे कोण? द्रौपदी. विचारलं, द्रौपदी एवढ्या पहाटेच्या वेळेला तुला या ठिकाणी कोण घेऊन आलंय? त्यावेळेस द्रौपदी माता म्हणतायत, माझा नोकर आलेला आहे. म्हणे कुठे आहे तुझा नोकर? म्हणे तो काय बाहेर चप्पल सांभाळत बसलाय. बाहेर गेल्याच्या नंतर पाहिलं ते भगवान परमात्माशी घोंगडी पांघरून त्या ठिकाणी बसलेले होते. घोंगडी बाजूला काढली तर अखिल कोण ब्रह्मांडाचा नायक तो भगवान परमात्मा द्रौपदीची चप्पल हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी थंडीमध्ये घोंगडी पांघरून बसलेला होता. पितामहा म्हणताय की द्रौपदी, ज्यांचा नोकरच भगवान परमात्मा आहे त्यांना माझा आशीर्वाद किंवा माझी प्रतिज्ञा अजिबात बाधा करू शकत नाही, तू निश्चिंत राहा. पण भगवान परमात्म्याला सांगितलं की देवा, तुम्ही मला माझी प्रतिज्ञा मोडायला लावली, मग आता मी सुद्धा तुमची प्रतिज्ञा मोडेल आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता खरोखर देवानं सुद्धा स्वतःची प्रतिज्ञा मोडली आहे. भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, हो 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 हो, भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, हो हो हो, भीष्म पण केला खरा, भीष्म पण केला खरा, हो भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. आपण जर आपला भार देवावर घातला तर प्रसंगी स्वतःची सुद्धा प्रतिज्ञा मोडून आपल्यावरच संकट निवारण करणारा माझा भगवान परमात्मा इथेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराया सांगताय, तो कृपा सिंधू निवारी जाकडे, मग 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 कृपा सिंधू निवारी जाकडे.
येते बापुडे काय रंक. तो भगवान परमात्मा आपल्यावर आलेलं संकट निरसन करतो आणि ते संकट निवारण करत असताना तो अगदी कसलाच भेद करत नाही की आपला जो काही भक्त आहे ज्यानं आपल्यावर भार टाकलाय तो नक्की उंच जातीचा आहे की नीच जातीचा आहे अशा प्रकारचा कुठलाच भेद भगवान परमात्मा बघत नाही. पण त्याकरता अगोदर आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, आपली भक्ती तशी असली पाहिजे, आपलं नामस्मरण तेवढं असलं पाहिजे. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचं अंतःकरण शुद्ध असेल त्याला काही देव दूर नाही. आणि जोपर्यंत आपण भगवान परमात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जेवढं काही दुःख आहे हे दुःखाचं निरसन होऊ शकत नाही. म्हणून या धर्ममंडपामध्ये या, कारण ज्या ठिकाणी कथा कीर्तन सुरू असतात त्या ठिकाणीच माझा भगवान परमात्मा असतो. अगदी भगवान परमात्मा स्वतः नारदजींना सांगताय की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. मी वैकुंठात राहत नाही, मी योग्यांच्या हृदयात राहत नाही. मी कुठे असतो तर जिथं माझं भजन कीर्तन सुरू असतं माझे तिथं मी उभा असतो. भक्ती तेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्ती तेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. ओ माझे भक्ती तेथे नारदा मी उभा तेथे, माझे भक्ती तेथे नारदा मी उभा तेथे, फार गोड प्रमाण दिला आमच्या ज्ञानेश्वरी ताईंनी. ज्या ठिकाणी माझं भजन कीर्तन सुरू असतं मी त्या ठिकाणी उभा असतो, किंवा ज्या ठिकाणी कीर्तन सुरू असेल तिथं माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी असतो. मग जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा. कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा. कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, 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 पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा. कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, जिथं माझं नामस्मरण चालू असतं, जिथं माझं कीर्तन चालू असतं त्या ठिकाणी मी सदैव वास करतो. मग जर आपल्याला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर याच धर्ममंडपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला यावं लागेल. अन्यत्र दुसऱ्या ठिकाणी कुठे भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. पण जर आपलं तेवढी भक्ती असेल, आपलं जर अंतःकरण शुद्ध असेल तर तो भगवान परमात्मा आपल्या हृदयातच आहे. त्याला शोधण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. पण जोपर्यंत तेवढी आपली उच्च कोटीची भक्ती नाही आहे तोपर्यंत जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या धर्ममंडपामध्येच यावं लागेल. मग काही जण म्हणतील ताई धर्ममंडपामध्ये यायला काहीच हरकत नाही, पण कीर्तन ऐकत असताना कीर्तनकार काय सांगतायत हे काही आम्हाला समजतच नाही. मग असं जर कुणाला वाटत असेल तर पहा, कीर्तनामध्ये नुसतं बसण्यात सुद्धा फायदा आहे. समोरचं काय सांगते तुम्हाला नाही कळालं ना, नका कळू द्या, पण
पण निदान इथं बसायचं तरी काम करा. तुम्हाला लई झोप यायला लागल्या तर म्हणून मी एक तुम्हाला मजेशीर उदाहरण सांगते बरं. कीर्तनात बसण्याचा फायदा काय, कीर्तनामध्ये बसण्याचा फायदा काय हे सांगते पहा. एक पाटील होते. पाटलानं आयुष्यामध्ये कधीच कीर्तन ऐकलेलं नव्हतं. असा तो गावचा पाटील. त्याची पत्नी पाटलीनबाई एक दिवस म्हणाली, का हो नुसतं उठायचं बसायचं खायचं प्यायचं झोपायचं एवढंच येतं का तुम्हाला? जा आज भक्तिताईंचं कीर्तन आहे त्या ठिकाणी मंडपात जाऊन बसा. त्या पाटलाला राग आला. म्हणे कधी नाही ते पाटलीनबाई मला एवढं बोलली, आता काही परत येतच नाही. निघाले पाटील आणि आले कीर्तनाला बसले माझ्यासमोर. मी इथलं काहीच सांगत नाही, इथलं काहीही सांगत नाही. मी आमच्या इकडचं सांगते. तिकडं गेल्यानंतर मी तुमचं नक्कीच सांगणार आहे. विठा विठा मग ते पाटील बुवा त्या ठिकाणी कीर्तनाला येऊन असे समोर बसणार होते. पाटील बुवांना बघितलं आणि गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं. अरे कधीच कीर्तनाला न येणारा माणूस पाटील बुवा, आज पाटील बुवा कीर्तनाला आलेत. मग यांना आपण आता महाराजांच्या समोरच बसूयात. ते म्हणाले, पाटील बुवा आले का, या ना पुढे येऊन बसा. पाटील बुवा आले पुढे येऊन बसले. आता जिथं कीर्तन सुरू झालं आणि तिथं गंमत अशी झाली का जिथं आमच्या ज्ञानोताईंसारख्या मोठ्या मोठ्या गायनाचार्यांचा कधी कधी षडज लागत नाही, तिथं त्या माणसाचा खडज लागून गेला. ते सुरू झालं. इथं कोणी आहे का? तुमचं काहीच सांगत नाही. जिथं मोठ्या मोठ्या गायनाचार्यांचा षडज लागून गेला, त्या बाबाचा खडज लागून गेला. अख्खं कीर्तन संपलं पण पाटील बुवाला काही जाग येईना. पाटील बुवा मध्येच असं करायचे. पाटील बुवाचं मध्येच चालू झालं. पाटील बुवाला काही कीर्तन समजलंच नाही. कीर्तन संपलं. सगळे जेवढे काही माणसं येऊन बसले ते सगळे माणसं उठून गेली आणि पाटील बुवा तिथंच. एवढं विसरून जाऊ नका, पाटील बुवाचं काय सुरू होतं. सगळे लोक उठून गेले आणि पाटील बुवा तिथंच झोपी. त्या विनेकरी असतात बघा रात्रीच्या वेळेला पहारेकरी म्हणून, इथं असतात का नाही मला माहिती नाही, आमच्या इकडं असतात. तर त्यानं बघितलं की अरे सगळे लोक उठून गेले आणि पाटील बुवा इथंच झोपले. गेले पाटील बुवांच्या जवळ उठला. म्हणे, ओ पाटील बुवा उठा. पाटील धाडकन उठून बसला. म्हणे उठा. उठून उभा राहिले पाटील. म्हणे काय? अहो कीर्तन संपलं कधीच, सगळे लोक घरी निघून गेले, तुम्ही इथं काय करता, जा घरी. ते म्हणाले, अरे कीर्तन फारच सुंदर झालं, अतिशय गोड आहे ताईंचा आवाज, ताईंनी काय सुंदर कीर्तन केलं. कीर्तनातला अभंग सुद्धा सांगता आला नसता, पण तरी ते म्हणाले की काय सुंदर कीर्तन केलं ताईंनी. पहारेकरी मनात म्हणाला की मला तुमचं सगळं नखरा माहिती आहे, तुम्ही अख्ख्या कीर्तनात झोपा काढल्या, आता माझ्यासमोर उगा ताईचं कौतुक करता, जा घरी. पाटील बुवा घरी गेले आणि पाटलीनबाईने विचारलं, का हो सगळं कीर्तन ऐकलं, कीर्तनातून तुम्ही काय आणलं. म्हणे अहो पाटलीनबाई ते काय झालं ना, मला जागरणाची सवय नाही हो, म्हणून कीर्तनाला गेल्याच्या नंतर मला लोक म्हणाले की या बसा, आणि कीर्तनाच्या शेवटी पहारेकरी म्हणला उठा आणि जा घरी. तेवढंच लक्षात राहिलं, बाकीचं सगळं डोक्याच्या काय मंडपाच्या वरून गेलं. पाटलीनबाई म्हणाल्या, तुम्ही 4 शब्द लक्षात राहिले ना तुमच्या, मग या 4च शब्दांचं तुम्ही सतत चिंतन करत राहा. मग पाटील बुवाचं त्या ठिकाणी चिंतन सुरू झालं. पाटील बुवा दरवाजाकडे पाठ करून बसले, हात जोडले आणि त्या ठिकाणी भजन सुरू झालं. आले का, या. बसता का, बसा की. उठताय वे, उठा ना मग. चाललात का, जा घरी. आणि योगायोगानं त्याच दिवशी पाटील बुवाच्या घरी 4 चोर चोरी करण्याकरता आले. किती आले? 4. चोरांनी असा दरवाजातून आत असा पाय टाकला
आणि पाटील बुवा म्हणले आले का या की मग. चोर म्हणजे अरे 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 पाटील बुवांनी बघितलं बसा बसा खाली बसा बसा खाली. तू खाली बसले ना पाटील बुवा म्हणे बसताय का बसा की मग. ते म्हणले अरे आता काही घेणं देणं आता काहीच घ्यायचं नाही असंच पळायचं उठा 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 उठा. ते उठले पाटील बुवा म्हणतात उठताय का बरं मग उठा की तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही विठा विठ्ठल. हा कीर्तनात बसण्याचा फायदा आहे. मग तुम्ही म्हणता ताई आम्ही नामस्मरण तर करू आम्ही नामस्मरण पण नामस्मरण कुणी करावं कुठे करावं आणि कधी करावं. तर ऐका नामस्मरण अगदी कुणीही करू शकतं. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा भेद नाही. अगदी तुम्ही कोणत्याही वेळी आणि कुठल्याही ठिकाणी नामस्मरण करू शकता. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. तुम्ही नामस्मरण हे कधीही कोणत्याही वेळेला करू शकता. पहा असंच आणखीन एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक कीर्तनकर महाराजांनी सांगितलं की आपल्याला आपल्या दिवसभरामध्ये जो काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण नामस्मरण करा. एक मनुष्यानं विचार केला की अरे दिवसभरातून मला काही वेळ मिळत नाही पण एक आपण ट्राय करून पाहू. म्हणून त्यानं आपल्या दिवसाचं सगळं शेड्यूल तपासलं वरपासून खालपर्यंत पण त्याला काही टाईमच सापडाना. आणि मग त्यानं विचार केला आपण एकदा दिवसभर काही वागून बघू शेड्यूलप्रमाणे काही भेटला तर भेटला 5 मिनिटाचा वेळ. म्हणून त्यानं 2 दिवस विचार केला आणि तिसऱ्या दिवशी त्याच्या डोक्यात आलं की अरे दिवसभरामधून फक्त एकदाच आपल्याकडे जास्तीचा टाईम असतो. आपण बाथरूमला गेलो ना की त्यावेळेस आपल्याला काहीच काम नसतं. म्हणून त्यानं काय केलं बाथरूममध्ये जाऊन भजन करायला सुरुवात केली. आता त्यांनी भजन केलं तसं तुम्ही आम्ही सुद्धा भजन करू. एकदा हात वर असे घ्या ताट करा की वर. 6वा दिवस आहे. 2 दिवस तुम्हाला आणखीन सांगणार आहेत आम्ही. याच्यानंतर तुम्हाला अजिबात म्हणणार नाही का हात वर करून भजन करा. केले का हात वर मागच्यांनी सगळ्यांनी केले का. मग तुम्ही आता असंच थांबा आपण पहाटेचा काकडा करून जाऊ चालेल का. तसं काही मी करणार नाही आहे कारण की याच्या पुढे मी पण उभं राहणार नाही. ताट हात करा वरती घ्या. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
एकच हात वरती होता, बाकीचे खाली कस काय गेले? मी तुम्हाला सांगितलं होतं का खाली हात घ्यायला? नाही ना. बरं, आता आमच्या सगळ्यांनी आम्ही एवढ्यांनी भजन केलं. तुमच्यापैकी किती जणांनी भजन केलं? एक तरी बोट वर करा. मला माहिती एवढ्यांनी नाही केलं. आवरा घ्या खाली. मी पुढं म्हणते आणि तुम्ही माझ्या मागं म्हणा. बरं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता तुम्ही थांबा. आता तुम्ही म्हणा ना. बघा, महिला मंडळांचा जेवढा आवाज होता का, आपल्याला त्याच्यापेक्षा दुपटीनं आवाज काढायचा आहे. कसं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. आमच्या महेश दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. भाविकताईंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर भजन केलं हो तुम्ही. पण खरं सांगायचं ना, तुमची संख्या जास्त होती पण आवाज कमी होता. आमचे पुरुष मंडळींची संख्या थोडी कमीच आहे पण आवाज मात्र जरा जास्तच होता. पण सुंदर असं सगळ्यांनी भजन केलंय, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. मग जसं आता आपण भजन केलं ना, तसं त्या मनुष्याचं सुद्धा भजन सुरू झालं. कुठं? बाथरूममध्ये भजन सुरू झालं. आणि आता हनुमंतरायांचा एक नियम आहे की जिथं प्रभू रामचंद्रांचं भजन सुरू असतं तिथं हनुमंतराय स्वतः येतात आणि त्या भजनामध्ये स्वतः तल्लीन होऊन जातात. मग हनुमंतराय सुद्धा आले आणि भजन करायला लागले. कुठं? बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर. या ठिकाणी भजन सुरू झालं हनुमंतरायांचं. हनुमंतराय सुद्धा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 5-10 मिनिटांना तो मनुष्य बाहेर आला आणि मग हनुमंतरायांच्या लक्षात आलं, अरे आपण हे काय केलं, काय केलं. त्याला सांगितलं, अरे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? अरे भजन कुठं करावं, काही आहे का नाही तुला? बाथरूममध्ये कोणी भजन करत असतंय का? असा जोराचा ठोसा लगावला, डायरेक्ट पंजच उमटला कुणाच्या? त्या माणसाच्या पाठीवर. आणि हनुमंतराय म्हणाले की तुझी तक्रारच करतो प्रभू रामचंद्रांकडे जाऊन. हनुमंतराय प्रभू रामचंद्रांकडे गेले आणि त्या ठिकाणी म्हणाले की अहो असे कसे तुमचे भक्त. पण त्यावेळेस रामरायांचा चेहरा थोडासा असा मूड जरा सॅड होता. हनुमंतराय म्हणतात, प्रभू रोज तुमच्या चेहऱ्यावर किती तेज असतं ना, आज सगळा चेहरा निस्तेज कसा काय झाला?
तुमच्या चेहऱ्यावरचं तेज कोणी चोरून नेलं? प्रभू म्हणतात हनुमंता, अरे काही नाही रे, जरा ते असं माझ्या पाठीत दुखत होता, म्हणजे बघू काय झालंय. म्हणून ते जो काही शेला असतो तो असा उचलला आणि बघितलं, पाठीवर वानराचा पंजा. हनुमंतराया फार रागात आले आणि म्हणाले, प्रभू कोणी केलं हे कृत्य, कोणी केलं हे साहस, मला सांगाच, याचा पार कोथळाच बाहेर काढतो. हनुमंता तू विचारू नको आणि मी सांगतही नाही. म्हणे ते काय नाही देवा, तुम्ही सांगत नाही तर मी परीक्षा घेणार. सगळी वानरं बोलावली आणि सांगितलं, प्रभू रामचंद्रांच्या पाठीत कोणीतरी ठोसा मारलाय आणि तो पंजा वानराचाच आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी लाईनशीर उभं राहायचं, असा पंजा लावून पाहायचा. जर मॅच झाला तर तुमचा कोथळा बाहेर येईल आणि जर मॅच झाला नाही तर तुम्हाला सोडून देण्यात येईल. तर वानराशी थुर आता हनुमंतरायांचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटे येतो. आणि हनुमंतरायांकडून जर शिक्षा प्राप्त होणार असेल तर वानरांची छाती धडकीच भरल ना, तसे थुर कापायचे आणि जायचं. प्रत्येक वानर जायचं आणि त्या ठिकाणी असा आपल्या हाताचा पंजा असा पाठीवर लावायचं. ज्याचा पंजा मॅच झाला नाही ते उड्या मारतच घरी जायचं. नर नारा नर नारा नर नारा, उड्या मारत मारत घरी जायचं. का? आपला पंजा नाही बाबा झाला, सुटलोय एकदाचा. आशानं त्या ठिकाणी ते पळून जायचं आणि बाकीच्या पुढच्या वानराला वाटायचं, बाबा आता आपलाच, आता कसं करू. ते वानरांना भीती वाटायची, पण ज्याचा पंजा मॅच होत नसतो ते उड्या मारतच घरी निघून जायचं. आणि त्या ठिकाणी आता शेवटी सगळीच वानरं संपली. आता त्यांनी मारलंच नव्हतं तर त्यांचा पंजा कसा काय मॅच होणार आहे. आणि मग सगळी वानरं संपली आणि मग हनुमंतराय देवाकडे आले, म्हणे भगवान अहो सगळी वानरं संपली पण एकही वानराचा पंजा त्या ठिकाणी तुमच्या पाठीवरच्या पंजाला मॅच झालेला नाही आहे, मग आता काय करायचं. प्रभू म्हणाले, हनुमंता सगळ्यांचा पंजा लावून बघितलास, तुझा कुठं लावून बघितलास. काय देवा चेष्टा करता का माझी. अहो मी कशाला तुम्हाला मारेन, मी तर आत्ता आलोय मी, अहो मी कशाला मारेन. अरे हनुमंता तू बाकीच्यांचा पंजा लावून बघितला, तुझा नाही लावला. बाकीचे वानर जर का ऑब्जेक्शन घेतील तर मी काय करायचं. म्हणजे ठीक आहे देवा, मला विश्वास आहे, मी काहीच नाही केलं, मी लावून पाहणार. हनुमंतरायांनी असा पंजा घेतला आणि पाठीला लावला. पंजा मॅच झाला, कारण पंजा हा हनुमंतरायांचाच होता. आणि मग हनुमंतरायाच असे थर कापायला लागले. म्हणे प्रभू अहो मी काहीच नाही केलं, मी तर आत्ता आलोय, मी असं काहीच नाही केलं. म्हणे हनुमंता सकाळपासून जरा नीट आठव, तू कोणाच्या पाठीत असा ठोसा मारला होतास का. म्हणे अहो प्रभू हेच तर तुम्हाला सांगायला आलो होतो मी, तुमचा एक भक्त बाथरूम मध्ये भजन करत होता. मग हनुमंतरायाच्या लक्षात आलं की आपण जो ठोसा त्या प्रभूंच्या भक्ताच्या पाठीत मारला होता तो ठोसा कुठे उमटला. प्रभू रामचंद्रांच्या पाठीत उमटला. सांगण्याचं तात्पर्य इतकंच का आपण जर आपला सगळा भार देवावर घातला आणि जर का अंतकरणातून ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी आपल्यावर जे काही संकट आलेलं आहे ते निवारण करण्याचं काम माझा भगवान परमात्मा करतोय. विठ्ठला विठ्ठला. मग आता काही जण म्हणतील ताई आता आमचं तर पार वय झालंय, आमच्याकडे आता किती वेळ आहे हे सुद्धा सांगू शकत नाही, कारण की आपल्या या देहाचा अगदी क्षणाचा सुद्धा भरवसा नाहीये. क्षणभंगुर
अगदी क्षणाचा सुद्धा भरवसा नाही आहे. मग तुम्ही म्हणतात ते आता आम्हाला भीती वाटते की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही वाईट कर्म केलेले आहे त्यांचं फार मोठं फळ आम्हाला भोगावं लागणार आहे. आणि वाईट कर्मांचं फळ हे वाईटच असतं. पण माझे